Good morning, friends. We will start with the exercise 1.3 Cramer's rule. What is Cramer's rule? Cramer's rule म्हणजे काय? Cramer's rule म्हणताय की एक बॉक्स आहे जसं A, B, C, D. चार एलिमेंट्स आहेत. चार एलिमेंट मध्ये होते काय एक्झॅक्टली Cramer's rule मध्ये? याला टू फाइंड डिटर्मिनंट किंवा याला डी रिप्रेझेंट केलं जाते. सो डी कसं काढायचं? डी काढताना आपल्याला सगळ्यात पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन फर्स्ट ए इंटू फोर्थ सेकंड इंटू थर्ड. सो ए इंटू डी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि मधात मायनस साइन. सो मायनस सी डी और यू कॅन से ए डी मायनस बी सी. सो डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही वाली मेथड दिलेली आहे. आपल्याला फर्स्ट आणि थर्ड सोबत फर्स्ट आणि फोर्थ सोबत मल्टिप्लिकेशन, सेकंड आणि थर्ड सोबत मल्टिप्लिकेशन आणि मधात जो साइन राहील तो राहील मायनस. आपण याच्यावर एक्झाम्पल पाहू. आता आपण एक्झाम्पल्स पाहणार. ऍक्टिव्हिटी बेस वर दिलेले एक्झाम्पल्स आहेत. पहिला एक्झाम्पल आहे ए. सो आपल्याला डिटर्मिनंट डी काढायचा आहे. 5 into 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 9 sorry minus 3 into 7 3 into 7. So 5 4 9 4 are 9 5 are 45 minus 3 7 are 21. So 45 और 21 दिया तो किती राहील 24. सो डिटर्मिनंट या केस मध्ये a मॉड्युलस किंवा a mod equals to 24. Similarly second first into 4. So 2 under root 3 into 3 under root 3 minus 9 into 2. So under root 2 and under root 3 under root 3 number into number 2 into 3 in bracket under root 3 into under root 3. आपल्याकडे मल्टिप्लिकेशन आहे दोघांचं म्हणून आपण अंडर रूट 3 मल्टिप्लाय केलं आणि 2 into 3 मल्टिप्लाय केलं मायनस 18. 6 into 3 minus 18 equals to 18 minus 18. So डिटर्मिनंट आपल्याला भेटला mod n equals to 0. आपण आता फाइंड आउट करणार आहोत जनरल इक्वेशन x आणि y चे बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल कसं अप्लाय करायचं, क्रॅमर्स रूल नुसार डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं तर आपण याच्यानुसार पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत जनरल क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट बाय युजिंग डिटर्मिनंट वी विल मूव टू अ क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल काय म्हणतात? आपल्याला इक्वेशन नंबर 1 जसं एक्सरसाइज 1 मध्ये करत होतो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला कॉमन. सो आपण बाय ला कॉमन करू. बाय ला कॉमन करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे a1x b1y 7 a2x b2y 6. सो इक्वेशन नंबर फर्स्ट ला आपण b2 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन नंबर 2 ला आपण b1 ने मल्टिप्लाय केलं. सो आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मल्टिप्लाय इक्वेशन 1 by b2 and 2 by b1. सो आपल्याकडे काय आला a1 b2x plus b1 b2y equals to c1 b2. Equation number third a2 b1x plus b1 b2y equals to b1 c2 b2 c1. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 भेटला. आता आपण इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 4 ला सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. a1 b2x plus b1 b2y equals to b2 c1 minus a2 b1x plus b1 b2y equals to b1 c2. Gets cancelled out. a1 b2x minus a2 b1x equals to b2 c1 minus b1 c2. याच्यामधून आपण x कॉमन काढलं. a1 b2 minus
A2B1 equals to B2C1 minus B1C2. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. B2C1 minus B1C2 divided by A1B2 minus A2B1. आपल्याला भेटलं x ची व्हॅल्यू भेटली B2C1 minus B1C2 A1B2 minus A2B1. आपण x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. अदरवाइज पुन्हा याला तसंच सॉल्व करू. x कॉमन करू. x कॉमन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? A2 ने इक्वेशन नंबर 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि A1 ने इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. सिमिलर जशी x ची भेटली सिमिलरली y ची भेटेल. Therefore आता आपण याला कसं रिप्रेझेंट करू? याला असं रिप्रेझेंट करता येईल x. आता थोड्या वेळा पहिले डिटर्मिनंट सांगितलं होतं. डिटर्मिनंट काय असते? B2C1 म्हणजे B1 B2C1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस B1C2 सो याला लिहिलं आपण 1. सिमिलरली खाली डिनॉमिनेटर मध्ये A1B2 सिमिलरली A2B1 सो x साठी आपल्याला जेव्हा व्हॅल्यू काढायची x साठी सो x काय लिहिलं? x आहे B2C1 minus B1C2 similarly divided by A1 into B2 A2 into B1. सो हे राहील आपली x ची व्हॅल्यू. सिमिलरली y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो याच पद्धतीने आपण y ची व्हॅल्यू रिप्रेझेंट करू. x ची आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. सो वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx बाय d. तर आपल्याला भेटेल x ची व्हॅल्यू सिमिलरली y ची काढायची तर dy upon d equals to y आणि समजा z ची तुम्हाला आहे नाही या क्लास मध्ये. सो जर ते काढायचे असेल तर dz upon d equals to z. सो आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू. आता हा जास्त क्लिअर होईल आपल्याला एक्झाम्पल वरून. सो हा बेसिक आहे, हा फाउंडेशन आहे किंवा हे रूल्स म्हणता येईल आपल्याला. सो रूल्स यूज करायचे आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता मी सॉल्व एक्झाम्पल घेऊ आपण. पेज नंबर 14. पेज नंबर 14 चं सॉल्व एक्झाम्पल घेतो. इक्वेशन दिलेली आहे 5x 3y -11. इक्वेशन नंबर 1. 2x 4y -10. इक्वेशन नंबर 2. हा क्रॅमर्स रूल एक्सरसाइज फर्स्ट पेक्षा खूप इझी आहे. आता फक्त याच्यात आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर भेटेल. सो आपल्याला आता आपण करणार आहोत पेज नंबर 14 वरचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण यूज करणार आहोत बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये काय असते? आपल्याला दिलेले आहे x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि c1. याला आपण a1x b1y c1 c2 a1 a2x b2y and c2. सो आपल्याला असं म्हटल्यानंतर आपण याला रिप्रेझेंट करू डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये. सो तेव्हा आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची असते. सो d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो? राईट हँड साइडला y करून देतो, त्याला घेत नाही. सो आपल्याला व्हॅल्यू काढत असते 5 2 3 4. याच्यातले व्हेरिएबल काउंट केलं जात नाही, आपल्याला फक्त नंबर्स घ्यायचे असतात. सो 5 into 4 minus 3 into 2. सो आपल्याला भेटला 20 minus 6 equals to 14. सो आपल्याला भेटला d ची व्हॅल्यू भेटली d equals to 14. सिमिलरली d of x dx काढताना आपल्याला राइट साइड will get replace to 5x and 2x. आपण काय करू? हा जो c1 c2 आहे याला 5x आणि 2x च्या ठिकाणी आपण रिप्लेस करू. सो हा राहील -11 -10 3 4. आता याला सॉल्व करू. -4 -11 into 4 minus of minus 3 into -10. हा आपल्याला -44 minus of minus plus 30 equals to -40. So d of x आला -40. Similarly second जो आहे तो आहे d of y. d of y मध्ये काय केलं आहे? ही -11 आणि 10 याला y च्या व्हॅल्यूने रिप्लेस करू आपण. या y च्या व्हॅल्यूज आहे 3x
3y 4y याला आपण हटवून देऊ आणि त्याला काढल्यानंतर आपण -10 आणि -11 त्याच्या ठिकाणी प्लेस करू. सो 5 and 2 as it is -11 -10. 5 into -10, 5 into -10 minus -11 into 2. So that will be -15 -22. So -15 minus of minus plus 22. So it will be a 28 -28. आता आपल्याला भेटला d of y equals to -28. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. x काय असते dx upon d. सो dx काय आहे आपल्याकडे dx आहे -14 and d 14. x equals to -1. y d of y upon d. सो d of y है आपल्याकडे 28 -28 upon 14 equals to y equals to -2. Therefore, the result, the values of x and y are -1 and -2 respectively. एक बड़ा पाऊंगे क्या है पहला क्वेश्चन. पहले इक्वेशन दिले थे 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. आपल्याला d काढायचा डिटरमिनंट. सो राइट साइडला आपण अवॉइड करून दिलं, इग्नोर केलं. सो आपल्याला राहिला 5 2 3 4. सो 5 into 4 20, 3 into 2 6, d = 14. d of x याला रिप्लेस केलं 5 च्या व्हॅल्यूजला. हा c1 c2 या बाजूला आला आणि y ची व्हॅल्यूज ऍज इट इज -11 into 4 -44, 3 into 10 30, minus of minus, so plus 30. So we get dx equals to -14, d of y -5. y च्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू as it is ठेवला, y ची व्हॅल्यू चेंज केलं. 5 into -11 -10 multiplication. So we get -28. x ची व्हॅल्यू आहे d of x upon d. आपल्याला भेटलं -1. y ची व्हॅल्यू आहे dy upon d. So -2 and hence the interpret the result. आपल्याला दिलेली आहे पेज नंबर 14. पेज नंबर 14 वर ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे y + 2x - 19 = 0, 2x - 3y + 3 = 0. आपण याला सगळ्यात पहिले इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये रिप्रेझेंट करू. आता आपल्याला दिलेला आहे ax + by + c = 0. सो आपल्याला जनरली ग्रामर रूल मध्ये एक c1 आणि c2 ची व्हॅल्यू इक्वलच्या दुसऱ्या बाजूला पाठवायची असते. सो आपण याला असं रिप्रेझेंट करू. x आपला x च्या ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये 2x + y = 19, 2x - 3y = -3. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. आता याला सॉल्व करू. d साठी व्हॅल्यूज काय असणार x आणि y. 2 इकडे काय आहे मध्ये 1, 2 - 3. सो 2 into -3 minus 1 into 2 आम्हाला -6 -2 = -8. d of x साठी काय करावं लागेल आपल्याला x ची व्हॅल्यू रिप्लेस करून आपल्याला c1 c2 पुट करावं लागेल. 19 -3 1 -3. 19 into -3 -1 into -3 -57 -3 equals to -54. dy we will put the value of x as it is 2 to 19 -3. 2 into -3 minus 19 into 2. So -6 -18 equals to -24. Therefore, value of x, d of x upon d
y equals to d of y upon d. You can easily find it out. So place the value of d of x, dx here, and d minus 54 upon minus 88, minus minus will get cancelled out. Minus 24 upon minus 8, minus minus gets cancelled out. So you will get the result. You will have to make a certain calculation. The value will be 6.75 and here the answer will be 3. Therefore, the values of x and y are 6.75 and 3 respectively. Just have a glance. We have given the question y plus 2x minus 9 equals to 0, 2x minus 3y equals to 0. Equation number first, equation number second. 2x we will rearrange in order x, y and c1. So 2x plus y equals to 19, 2x minus 3y equals to minus 3. Equation number 3, equation number 4. D 2x, 1y minus 3y, 2, 1 minus 3. Hence we will calculate it and we will get a result that is minus 8. Dx similarly we will replace the value of 2x by 19, 2x by minus 3, 19 minus 3, 1 minus 3. So we will get a result minus 54. Dy replace the value of 1y and 3y by 19 and minus 3. So values of x will be as it is. We get minus 24. We will have to find out the value of x, that is dx upon d, value of y dy upon d. Put the values from here and we will get the 6.75 and 3 as the result. That's it. Now we will move to practice set 1.3. We have a first question that is the activity based. Second question we have a tough question. We have one question that is tough one from the 3. So we will try to solve the third question. Second question, that is the find the value of determinant. Find the value of determinant, that is we will have to find out the d. So as it is, we have a cross multiplication first into third. First into third so cross multiplication करायचं minus second into first into fourth, second into third. First into fourth, second into third. So 7 upon 3 into 1 upon 2 minus 5 upon 3 into 3 upon 2. So क्रॉस मल्टिप्लिकेशन साठी बेसिक वाले बेसिक व्हिडिओज बनवलेले होते. त्या बेसिक वाले मी शिकवलं होतं की क्रॉस मल्टिप्लिकेशनचे रूल्स काय. सो जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा द न्यूमरेटर विल मल्टिप्लाय विथ द न्यूमरेटर, डिनॉमिनेटर विल गेट मल्टिप्लाय विथ द डिनॉमिनेटर. सो 7 into 1 upon 3 into 2 minus 5 into 3 into 2, that is 7 upon 6 minus 15 upon 6. So denominator common है 6. So 6, 7 minus 15, that is 8 upon 6 minus 8 upon 6, that is minus 4 upon 3. Similarly, second आपल्याला भेटला d. So we get the d. आपल्याला d find out करायचं minus 4 upon 3. That will be our answer. Now we will solve the question number 3. First question from the question number 3. So as it is, we will have to find out d. 3, 4 minus 4, 3. Cross multiplication 3 into 3 minus 4 into 4, that is 9 plus 16, that will be 25. So we get d equals to 25. dx equals to 0, 5 minus 4, 3, that is 0 into 3
that will minus 4 into 5, 0 plus 20, that will be 20. D of x will be 20. dy, that is 3, 4, 0, 5. 3 into 5 minus 0 into 4, that will be 15 minus 0 will be 15. So now d of x upon d of x, the value of d of x is 20 upon 25. 20 upon 25, that is 4 upon 5. 4 upon 5. Second, value of y will be 15 upon 25, that is 3 upon 5. Therefore, the values of x and y are 4 upon 5 and 3 upon 5 respectively. Have a glance over it. We have given now we will solve the example 1 from question number 3. So we have given 3x minus 4y equals to 10, 4x plus 3y equals to 5. So first of all we will find out the determinant, that is 3 4 minus 4 3 equals to 3 4 minus 4 3 equals to 3 into 3 minus 4 into 4. That will be 9 plus 16 equals to 25. D will be 25. D of x 10 5 minus 4 3 equals to 10 into 3 minus 4 into 5, that will be 13 plus 20 equals to 50. D of x will be 50. D of y 3 4 10 5 3 4 10 5 3 into 5 minus 10 into 4, that will be 50 minus 40, that will be minus 25. So d of x equals to value of x equals to d of x upon d, that will be 50 upon 25 equals to 2. Y equals to d of y upon d equals to minus 25 upon 25 equals to minus 1. Therefore, the values of x and y are 2 and minus 1 respectively. Have a glance over it. Question number first, 3x minus 4y equals to 10, 4x plus 3y equals to 5. Put 3, 4, minus 4, 3 here, and we will get 25. Next, 3x and 4x get replaced by 10 and 5 respectively. 10x, 5x, 10, 5, minus 4, minus 4, 3. And now we will discuss question number 3, example 4. So, solution. आपल्याला डिटरमिनंट काढायचं तर डिटरमिनंट मध्ये 6 minus 4 8 minus 3 6 into minus 3 minus 4 into 8 minus 18 minus plus 32, that will 14. So आपल्याला d भेटला 14. Second, d of x minus 12 minus 2 minus 4 minus 3, that is
minus 12 into minus 3 minus 4 into minus 2 plus 36 plus minus 8, that will be 24, sorry, that will be 28. dy equals to 6 8 minus 12 minus 2, 6 into minus 2 minus 12 into 8 minus 12 plus 96, that will be okay, so that will be 84. Therefore, now d, we will have to find x equals to d of x upon d of x will be is 28 upon 14, that will be 2. The value of x will be 2 and value of y dy upon d equals to 84 upon 14, that will be 6. Therefore, the values of x and y are 2 and 6 respectively. Just have a glance. We have given 6x minus 4y equals to minus 12, 8x minus 3y equals to minus 2. So 8 minus 4 minus 3, we will solve it and we get 14. Then replace the 6x and 8x by minus 12 and minus 2. So by calculating the value we will get 28. Similarly, remove the values of y and replace it by minus 12 and minus 2. By solving, we will get 84. Put x equals to dx upon d. Dx is 28 and d is 14. So we will get x equals to 2. Similarly, y equals to 6. Hence, interpret the result. Solve the example 6 from question number 3. Just we will make it simple and then we will try to apply the Cramer's rule. 2x equation number first we will keep as it is. Equation number 2 we will change it. X, we don't have any value as a denominator of x, so we will place 1 as a denominator. So by cross multiplying, 2x minus 1 into y, x into 2 minus y into 1 upon 1 into 2 equals to 1 upon 2. That is 2x minus y upon 2 equals to 1 upon 2 by 2x minus y equals to 1 into 2. If we will multiply 2 in this equation, so we will get 4x. We will get 2 and 2 gets cancelled out. Otherwise, we will multiply 2 there and we will get 2 as a cancel out. 2x minus y equals to 1. Equation number 3. By solving equation number 1 and equation number 3, we will get answer easily. So we have 2x plus 3y equals to 2. Equation number first. 2x minus y equals to 1. Equation number third. Find the value of d. Determinant d. 2, 2, 3 minus 1. 2 into minus 1 minus 3 into 2. So minus 2 minus 6 equals to minus 8. So d is minus 8. dx equals to 2, 1, 3 minus 1 minus 1, 2 into minus 1 minus 3 into 1 equals to minus 2 minus 3 equals to minus 5. d of y 2, 2, 2, 1 equals to
2 into 1 minus 2 into 2, that is 2 minus 4, that is minus 2. So d of y equals to minus 2, d of x equals to minus 5. Then find the value of x. X we get d dx dy. X equals to dx upon d, that is dx is minus 5. Minus 5 upon minus 8, that is minus minus gets cancelled. X equals to 5 upon 8. Second, y equals to dy upon y, dy upon d, that is dy minus 2 upon minus 8, and cancel, minus minus gets cancelled, 1 upon 4 y. Therefore, the values of x and y are 5 upon 8 and 1 upon 4 respectively. That's it. Have a glance. 2x plus 3y equals to 2, equation number 1. X minus 2y upon 2 equals to 1 upon 2, equation number 2. Hence we will solve second equation and we will get equation number 3, 2x minus y equals to 1. Compare equation number 1 and 3. We will get 1 and 3. D 2, 2, 3 minus 1 and we will get minus 8. Dx, replace the value of x by 2 and 1. So 2 and 1, y value as it is. So we will get minus 5. Dy, replace the value of y by 2 and 1 and keep as it is 2x and 2x. So we will get minus 2. X equals to dx upon d, y equals to dy upon d. Hence we get 5 upon 8 and 1 upon 4 respectively. Hence, with this we have end of our exercise 1.3. We will continue with the exercise 1.4 in the next video.